सुरू नाही? हां सुरू आहे ना. गेलं सकाळचा ट्रिप गेला असेल. 8:30ला जातात ती. 1 वाजेपर्यंत येतील. फिरवतो किती घेतं ते काय ते 1500 प्लस मग त्यांचं ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वेगळं. आपण ते गव्हर्नमेंटचं जंगल ॲडजस्टमेंट रिसॉर्ट आहे. कुठं हरिद्वार. आपण 2 किलो समोर उभं राहतो. चूक आम्ही एक सेल्फी काढताना दाखवले घेऊन जातो. नेपाळला केवढं किती मगरी म्हणजे राहायला जसं तुमचं MTDCचं होतं ना सिमिलर हे आहे. बट इथे फक्त तुम्हाला राहायला आणि जेवायला बाकीचं ॲक्टिव्हिटीज वगैरे तुम्हाला असं घेऊन जायला फिरवायला कोणी नाही. तुमचं तुम्ही राहायचं तुमचं तुम्ही जायचं. आणि दुसरी गोष्ट काही असेल तुम्हाला यू हॅव टू मॅनेज बाय युअर. आणि त्यांचं पॅकेज हे ते असत नाही. आता पॅकेज सिस्टम थोडंफार केलेलं आहे पण गव्हर्नमेंट सेक्टर म्हटल्यानंतर ते तिथपर्यंत जाते. हे आता दगड झालेलं आहे बट ॲक्च्युली ग्रास असतो. म्हणजे हे झोपडी जे आहे ना हे इकडे ह्यांचं ट्रायबल लोकांच्या बद्दल दाखवलेलं आहे. हे धनगर जे त्यांना गवळी म्हणतो. असं पुढे हे गवळी लोकांचं एक लाईफस्टाईल डिफेक्ट केलेलं आहे. सगळं म्हणजे सगळं खराब होऊन गेलेलं आहे. नंतर चांगलं हे होतं ते सगळं त्यांचं इनिशियली केलं त्यांनी. मेंटेनन्स नाही कोणी बघत नाही. ते गव्हर्नमेंटचं त्यांच्या हातात मडकी होत्या त्यांच्या हातात काठी. मग तिकडे ते बसून ताक चाळायचं. हे ॲक्च्युली ताक चाळायचं ते होतं तिकडे. हे सगळं होतं पण आता काहीच राहिलं नाही. आणि हे ट्रायबल्स आहेत गवळी म्हणतात त्यांना. समोरून घेऊ होय कर म्हशीचा प्रेम आलं. म्हशीची किंमत विचारताय काय? होय म्हशीची किंमत विचारताय. झक मारली तुझी मुलगी म्हशीची किंमत. हां नाही रेडा तो आहे. मध्ये ह्या भागात 3 प्रकारचे ट्रायबल्स आहेत. पहिला ट्रायबल्स हे गवळी. आणि मुळात हे गवळी लोक जे आहेत ना हे धनगर लोक नाही आहेत. यांची ओरिजिन जे आहे ना हे फोरफ्रंट ऑफ शिवाजी महाराजांचे वॉरियर्स होते. जसे तुमच्या कोकणामध्ये महाराष्ट्राच्या कोकण बेल्टमध्ये मावळे आहेत ना तसे हे लोक ह्या भागात होते. आणि सैन्य एकदा ह्यांचे मुघल सैन्य ह्यांना मागे लागले तर ते पळत ह्यापर्यंत पोहोचले. आणि इकडे पोहोचल्यानंतर त्यांचं काय झालं की लपायला जागा नाही जंगल. तर ह्यांच्याकडे जेवढे अस्त्रशस्त्र होते तलवारी आणि ते जे भाले वगैरे सगळे होते मोठं इकडे जंगलात खानापूर आणि आपल्या दांडेलीच्या मध्ये ना जंगलामध्ये मोठं वडाचं झाड होतं. तर ह्या लोकांनी ते तिकडे लपून ठेवलं झाडाच्या वर. आणि हे गायब झाले. गायब होऊन ते देवर इन द फॉर्म ऑफ दिस धनगर हे लोक.
तर ते मोगल सैन्य आल्यानंतर ते अजब झाले, हे गेले कुठे, म्हणजे जंगल कुठंच दिसत नाही. आणि ते लोक ह्याने एक 400-500 म्हणजे ते लोक 10,000-20,000 होते, तरी सुद्धा ते कुठून कॅच केले. आणि हे असेच ह्या वेळेमध्ये राहिले. तशी हे जे राहिले ना ह्यांचे ॲन्सेस्टर ते कंटिन्यू होता हे लोक तेच आहेत. त्यांना त्यांची आयडेंटिटी माहीत नाही, असं झालेलं आहे. आणि हे नुसतं जंगलामध्ये राहून म्हशीचं चाराला आणि दूध विकायचं एवढंच त्यांचं काम. आणि डिपेंडिंग ऑन द फॉरेस्ट प्रोड्यूस. नमस्कार ಏನು ಯಾರಿಲ್ಲ हां नाव ಬರ್ತೀವಿ तर मोठ्या झाडावरती हे सगळे लपून ठेवले ना, ते आत्ता रिसेंटली या 1-2 वर्षाच्या मागे ते झाड पडलं. त्यावेळेला ते सापडले. ಏನು ಬೆಳಿಗ್ಗೆ ಈ ಕಡೆ ಈ ಟೈಮಿಗೆ ಹಂಗೆ ಬೈಕ್ ಕೊಡ್ಕೊಂಡು ಬಂದೇ ಬಿಟ್ಟು ಇಲ್ಲಿ ಮೇಡಮ್. तर हे झाड पडल्यानंतर हे जे तलवारी आणि ते बिलं हे सगळं जे मिळालं ना, तर हे सगळेजण घाबरले लोक. म्हणजे एवढ्या प्रमाणामध्ये कुठून आलं. मग हे सगळे आर्किओलॉजिकलवाले, हे ॲडमिनिस्ट्रेशनवाले, हिस्टोरियन्स, हे सगळे येऊन मग ते काढल्यानंतर तेव्हा कळालं की हे ते त्यावेळीचं होतं. आणि ते त्यांना म्हणजे हिस्ट्रीमध्ये होतं की ते पळून गेले, लपून राहिले. सो इट वॉज फाउंड आउट. मग द गव्हर्नमेंट टूक ओव्हर ते, बट दॅट वॉज एव्हिडंट जे मिळालं ते. सो ह्यांची आयडेंटिटी हॅज टू बी गिवन टू देम. बट हे लोक असेच जगून आहेत ट्रायबल्स म्हणून. पण ह्यांना कुठलाही स्टेटस नाही ना, शेड्यूल ट्राईबचं आहे ना शेड्यूल कास्टचं आहे. बट दे आर स्टील इन द हँगिंग. भटके जाती असं आहे. आणि हे लोक जंगलमध्ये फार्मिंग करून पण आहेत थोडंफार, आणि डिपेंडिंग ऑन द फॉरेस्ट प्रोड्यूस. हे एक प्रकारचे ट्रायबल. दुसरा जो ट्राईब्स आहे दॅट इज द कुणबीज. हे कुणबीज ओरिजिनल गोव्याचे, जसे आपले सारस्वत लोक सगळे पळून गेले, तसेच गोव्याचे कुणबी लोक सुद्धा ते पळून आले. आता नॉर्थ गोवामध्ये जे होते ते सगळे कोस्टल महाराष्ट्रामध्ये गेले, ज्याला आपण कोकण भाग म्हणतो. जे साऊथ गोवामध्ये होते हे सगळे कोस्टल कर्नाटकामध्ये आले. आणि वेस्ट कोस्ट तर पूर्ण अरेबियन सी होता, समुद्रापासून पळून जायला काही चान्स नाही. काय झालं की ईस्ट पार्ट ऑफ गोवा जो आहे ना, तो आपला हा वेस्ट आहे दांडेलीचा. आपण घाटाच्या वरती आहोत आणि ते घाटाच्या खालीच गोवा. ते लोक नुसतं जंगल वर चढून आले आणि कर्नाटकमध्ये राहिले. सो हा जो आहे दिस इज जोयडा तालुका. दिस इज वन ऑफ द बिगेस्ट तालुका ऑफ कर्नाटका, जोयडा, विच इज ऑलमोस्ट 110 किलोमीटर रेडियस आहे. फ्रॉम वन एंड टू अनदर एंड. जास्तच आहे. बट आय एम जस्ट सेइंग दूधसागर फॉलच्या इथून इथे आपले यल्लापूरचा हा भाग जो येतो शिवपूर तिथपर्यंत. आणि इथे परत तिकडनं शिरसीपर्यंत गेलेलं आहे. परत इथून कारवारपर्यंत गेलेलं आहे दूधसागरकडनं. म्हणजे एक पॉईंट धरला ना तर तुम्ही 3-4 जर डायगोनल काढले तर इट इज मिनिमम 100 किलोमीटर रेडियस. तर तेवढं मोठं आहे. आणि दिस इज अ डेन्स फॉरेस्ट. तर हे कुणबी लोक वर आले आणि त्यांनी सुद्धा मग त्यांचं जे गोव्याचं जंगलमध्ये राहत होते, प्लस तिकडे फिश आणि हे ते फिशरमॅन पण होते काही, तर ते इकडे आल्यानंतर दे स्टार्टेड ओनली विथ फार्मिंग. आणि ह्या डेन्स फॉरेस्टमध्ये ॲग्रिकल्चर करूनच राहिले. आणि ते नेवर कनेक्टेड विथ द सिटीज. पावसात सुद्धा काही नदी भरल्यानंतर, बॅकवॉटर्स आता भरल्यानंतर सगळे आयलँड्स होऊन जातात आणि 6-6 महिन्याचं राशन त्यांना करून ठेवावं लागतं. सो दे आर टोटली डिस्कनेक्ट. आता जसं आपण आपल्या प्रॉपर्टीमध्ये राहतो आतमध्ये, पण आपल्याला रोड आहे, ॲक्सेस आहे, पण तिकडे नाही आहे बोटीतनंच. पण ते हे करत नाही. दे डोंट टेक अ चान्स बाय बोट्स त्यांचे स्वतःचे, कारण काही काम नाही आहे. म्हणून ह्याच्यावरती सांगतो की लाईफ काय आहे. आपलं जेवढं सिम्पल आहे, खाओ पिओ मस्त राहो, एवढंच आहे लाईफ ॲक्च्युअल. बाकीचं सगळं आपलं रिक्वायरमेंट्स आपण करून घेतलेलं आहे. अदरवाईज इट इज ओनली खाओ पिओ, रोटी कपडा मकान जसं म्हणतो ते. सो हे कुणबी इथे राहिले. तिसरा जो ट्राईब आहे ना, यांना सिद्धी म्हणतात. हे सिद्धी जे आहे ते ओरिजिनल निग्रोज आहे, जे ब्रिटिश लोकांनी आणलं. ब्रिटिश लोकांनी दांडेली फॉरेस्ट एवढं लुटलेलं आहे. दांडेली वॉज द मेजर हॉटस्पॉट फॉर हंटिंग. ते नुसतं स्पेशल फ्लाईट, स्पेशल लोक जे आहेत ते दांडेलीमध्ये फक्त हंटिंग करण्यासाठी.
एवढं वाईल्ड लाईफ होतं इकडे आणि ब्रिटिश लोकांनी अर्ध संपवून टाकलं इकडे. आणि कुठेही उल्लेख नाही आहे हिस्ट्रीमध्ये, जसं की बाकीच्या ठिकाणी सगळं लुटून नेलं ना, तसं इकडचं पण जंगल हे जे सागवान आहे इकडचं आणि सिसम, मेजरली सागवान. दांडेली टी वूड इज कन्सिडर्ड एज अ नंबर 1 पीक इन एंटायर एशिया. एशियामधलं, कारण ह्याच्यामध्ये ऑइल कंटेंट जे आहे ना ते जास्त प्रमाणात आहे, म्हणून ह्याला वाळवी कधी लागत नाही. बोथ तुमचं सिसम आणि सागवान दोन्ही. तर हे कॅसल रॉकला जे आहे ना रेल्वे स्टेशन ह्या लोकांनी केलं, ब्रिटिश लोकांनी. कॅसल रॉक टू अप टू गोवा वास्को हे रेल्वे ट्रॅक घातलं, नॉट फॉर एनी डेव्हलपमेंट, बट हे फॉरेस्ट लुटायचं. आणि जेवढे मोठे मोठे कासल्स आहेत ना ब्रिटनमध्ये किंवा ब्रिटिश कॉलनीजमध्ये, त्यात मेजरली दांडेली सागवान वापरलं गेलं आहे तिकडे. आणि हे थ्रू शिप जायचं. तर इकडच्या फॉरेस्ट कंडिशन्समध्ये ब्रिटिश काळामध्ये दांडेली वॉज ऑल्सो पनिशमेंट सेंटर फॉर गव्हर्नमेंट ऑफिशियल, कारण इकडे एवढं घनदाट जंगल होतं ना, राहायचं मुश्किल होतं. इट वॉज 100% मलेरिया अफेक्टेड प्लेस आणि फुल ऑफ मॉस्किटोज. म्हणून अधिकारी लोकांना पनिशमेंट द्यायचं असेल तर दांडेली ट्रान्सफर या साईडला, त्या जंगलात, असा त्यांचा फायदा होतो. आणि दांडेली इज ऑल्सो, उद्या मी परत सकाळी नेचर वॉकमध्ये बोलतो अबाउट द रेल्वे ट्रॅक आणि घेते अबाउट द कॅसल रॉक ऑल्सो आणि रेल्वे ट्रॅक परत उद्या. सो हे एवढं लुटलेलं. आणि इथे थोड्या ठिकाणी ब्रिटिश लोकांनी ते रेस्ट हाऊस त्यांना राहायला, हंटिंग करून शिकार करून जे राहायला जे पाहिजे होते, लाटा सायंटिफिक नेम, हे टर्मिनल या पिनाकुलाटा. आणि ह्याचा उपयोग काहीच नाही आहे आपल्याला, लाकूड तेवढंच. बट बाकीचं जे मोर येतो म्हणून म्हटलं काय फळं नाही, फळ येत नाही याला. नंतर आहे ना ग्रॅज्युअली जानेवारी फेब्रुवारीपर्यंत हे जे आता मोर असं दिसतं ना, ते मोठं एक आपण कुठलंही ड्राय ऑर्किडचं टाईपचं फ्लावर्स बघतो ना, तशा टाईपमध्ये हे फ्लावर्स येतात. आणि आता ह्याच्यामध्ये जे ते सेमच आहे. सेम जेवढं तुम्हाला आता हे मोराचं सारखं दिसणार ना ते सेम, ते सगळे ऑल सेम. हां, तिकडे जाऊ ना.